तुम्हाला माहीत आहे का मीरा का मोहन का म्हणलं जातं? चला आज मी तुम्हाला एकदम स्पष्टीकरणामध्ये सांगते। मीरा एक खूप मोठ्या राजाची एकुलती एक लेक होती आणि ती त्या राजाची खूप लाडकी होती आणि ते राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा। तिने कोणतीही जरी वस्तू मागितली तरी तो लगेच घेऊन द्यायचा। मीरा जेव्हा 5 वर्षाची होती तेव्हा ती आपल्या बापासोबत एका लग्नाला गेली होती आणि मीरा जेव्हा त्या लग्नावरून वापस आली तेव्हा तिने तिच्या बापाला सांगितलं की मला लग्न करायचं आहे। तेव्हा तो बाप आपल्या मुलीचा शब्द वाया जाऊ नये म्हणून एका कृष्णाच्या मूर्तीसोबत तिचं लग्न लावतो। असं लग्न करतो तिचं की जसं खरोखरचं लग्न आहे आणि सर्व पाहुण्यारावळ्यांना बोलून बँडबाजा वाजवून वाजत गाजत मस्त लग्न करतो। पण त्या बापाला काय माहीत की माझी मुलगी या खोट्या लग्नाला खरं मानून घेईन आणि एका मातीच्या मूर्तीला आपला नवरा मानून घेईन। ती 5 वर्षाची होती तेव्हापासून त्या कृष्णाच्या मूर्तीला आपला नवरा मानत होती। बघता बघता ती लग्नाला आली आणि जेव्हा तिच्यावर काही संकट येते तेव्हा ती मूर्ती तिची मदत करते। पण मीराचं एकच स्वप्न होतं, तिला त्या कृष्णाला तिच्यासोबत पाहायचं होतं। पण तो कृष्ण तिला भेटायला कधीच येत नाही। म्हणून ती मीरा त्या कृष्णाला आपल्या गाण्यातून सांगते की साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही। म्हणून तर लोक म्हणतात मीरा का मोहन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।